नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं मटण आणि रस्सा। तर इथे मी अर्धा किलो मटण घेतलं आहे। मटण आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व ते बारीक कट करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये घालणार आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट, चिमूटभर हळद आणि 1 चमचा मीठ। आता हे सर्व व्यवस्थित या मटणाला लावून घ्यायचं आहे। हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट व्यवस्थित असं हे मटणाला चोळून घ्यायचं आहे। इथे मी हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट व्यवस्थित असं मटणाला लावून घेतलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून आपण 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे। गॅसवर कुकर ठेवलाय। कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1 मोठा कांदा बारीक कट केलेला। कांदा घातल्यानंतर व्यवस्थित परतून आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। कांदा हा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे। इथे तुम्ही पाहू शकता कांदा इथे व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे। आता आपण याच्यामध्ये जे हळद, मीठ लावून मटण ठेवलं होतं ते घालायचं आहे। आता हे मटण व्यवस्थित 5 मिनिटं आपल्याला गॅस मोठं ठेवून परतून घ्यायचं आहे। आता इथं मी 5 मिनिटं छान असं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पुन्हा 5 मिनिटं छान मटणाला पाणी सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता 5 ते 10 मिनिटांमध्ये मटणाला अंगचं पाणी सुटलेलं आहे। आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण पुन्हा 5 मिनिटांसाठी याच्यावरती झाकण ठेवून हे मटण शिजवून घेणार आहे। तर पुन्हा 5 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता जितकं हे मटण असं मिठाच्या पाण्यामध्ये शिजलं जाईल तितकं ते चवीला खूप छान लागतं। आता आपण याच्यामध्ये जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्या पद्धतीने इथे पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाण्याचा वापर गरम करू शकता। गरम पाण्याचा वापर जर केला तर जे आपल्या पदार्थाची चव आहे तशीच राहते। पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मी इथं हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता कुकरची झाकण लावून आपल्याला 4 ते 5 कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आपलं मटण शिजतंय तोपर्यंत आता आपण इथे मसाले पाहूया। मी इथे 1 चमचा धने घेतले, त्याचबरोबर 1 चमचा पांढरे तीळ घेतला आहे, एक अर्धा छोटा चमचा जिरे घेतले, 2 वेलची, 1 दगडफूल, छोटे दालचिनीचे तुकडे, 1 स्टार फूल आणि एकदम अर्धा चमचा शाही जिरा घेतला आहे। त्याचबरोबर इथे मी घेतले खोबऱ्याचे काप घेतलेत, ओल्या खोबऱ्याचे आहेत, तुम्ही इथे सुकं खोबरंही वापरू शकता। मोठा 1 कांदा बारीक कट करून घेतला आहे, 1 टोमॅटो उभा चिरून घेतला आहे, त्याचबरोबर घेतले कोथिंबीर, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा। त्याचबरोबर इथे मी ही डाळ घेतलेली आहे। आपण ही डाळ या मसाल्यामध्ये वापरणार आहोत। या डाळीमुळे आपला जो मसाला आहे त्याला असा दाटसरपणा येतो, त्याच्यामुळे रस्सा हा असा दाटसर असा बनला जातो। त्याच्यासाठी आता आपण 1 पॅन घेतलेला आहे। सुरुवातीला आपण सर्व जे सुके मसाले आहेत ते या पॅनमध्ये परतून घेऊया। 1 ते 3 मिनिट इथे मी हे मसाले परतून घेतलेले आहेत। आता ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता पुन्हा त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे। आता याच्यामध्ये घालायचा आहे उभा कट केलेला कांदा आणि व्यवस्थित परतून आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। इथे आपल्याला हा कांदा 70 ते 80% भाजून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता आपला हा कांदा इथे बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे। आता याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया।
टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व तेलामध्ये परतून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे घालायचे आहे आल्याचे तुकडे, लसूण आणि पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये घालायचे आहे बारीक कट केलेली कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हा मसाला भाजला गेलेला आहे. तो आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच पॅनमध्ये मी खोबऱ्याचे बारीक कट केलेले तुकडे घातलेत. तेही आपल्याला व्यवस्थित असे मंद ते मीडियम गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता सर्व मसाला मी एकत्र केलेला आहे. त्याच्यामध्येच आपण खोबऱ्याचे कापही घालून घेऊया. आता हे सर्व मसाले थोडेसे गार करून घ्यायचे आहेत. मसाले गार होत आहेत तोपर्यंत आपण मटण शिजले गेलं आहे का हे चेक करूया. तर इथे तुम्ही पाहू शकता गॅस व्यवस्थित गार झालेला आहे. गॅस पूर्ण गार झाला नंतरच आपल्याला हे झाकण काढायचं आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित असं हे मटण शिजलं गेलं आहे. आता आपण एक पीस घेऊन चेक करूया की मटण शिजलं गेलं आहे का. तर तुम्ही इथे पहा एकदम परफेक्ट असं मऊसूत हे मटण शिजलं गेलेलं आहे. आता आपण एका बाजूला मटण काढून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला रस्सा असं दोन हे वेगवेगळं करून घ्यायचं आहे. तर मी सुरुवातीला इथे मटण एका बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेते. आता इथे मी रस्सा आणि मटण दोन्ही वेगवेगळं करून घेतलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये गार झालेला मसाला काढून घेऊया आणि मसाला छान असा बारीक व्यवस्थित असं वाटून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून एकदम बारीक असा मसाला आपण वाटून घेतलेला आहे. आता गॅसवरती पातेलं ठेवलं आहे. पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचा आहे बारीक कट केलेला कांदा. कांदा व्यवस्थित तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये घालूया आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये घालायचे आहे लाल तिखट. चवीनुसार तुम्ही इथे लाल तिखट वापरा. त्याचबरोबर घालायचे आहे चिमूटभर हळद, 1 चमचा गरम मसाला. आता हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित एक अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायचे आहेत. सर्व मसाले तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आता आपण जे मसाल्याचं वाटण बनवलं होतं तर ते वाटण आता या मसाल्यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला जितका रस्सा बनवायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे मसाल्याचा वापर करा. आता हे सर्व मसाले व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया. सर्व मसाले एकदा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे मसाले 2 ते 3 मिनिटासाठी छान असे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता 2 मिनिटानंतर मी इथे झाकण काढलेलं आहे. मसाल्याला छान असं कडेने तेल सुटलेलं आहे. आता पुन्हा एकदा हे सर्व मसाले परतून घेऊया. मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण जे रस्स्यासाठी स्टॉक काढून ठेवला होता तो या मसाल्यामध्ये घालायचा आहे. आणि तुम्हाला जर रस्सा वाढवायचा असेल तर तुम्ही इथे गरम पाण्याचा वापर करा. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे पदार्थाची चव जशी आहे तशीच राहते. आता पातेल्यावर अर्धं झाकण ठेवून रश्श्याला उकळी येईपर्यंत वाट पाहायची आहे. आता रश्श्याला उकळी येते तोपर्यंत दुसरीकडे आपण मटणाला फोडणी घालूया.
त्यासाठी कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा. ते इथे मी उभा कांदा कट करून घेतला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ते बारीक कट करून ही कांदा वापरू शकता. कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. आता आपण इतर सुके मसाले घालून घेऊया. त्यासाठी मी इथे चवीनुसार लाल तिखट घालून घेतली, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, तसंच 1 चमचा गरम मसाला. आता हे सर्व मसाले तेलामध्ये परतून घेऊया. मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतल्या गेल्यानंतर आता आपण जे वाटण बनवून घेतलं होतं त्याच्यातील 1-2 चमचे वाटण आपण या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे. 2 चमचे इथे मी वाटण घातलेलं आहे. आता हे तेलामध्ये सर्व मसाला व्यवस्थित असा परतून छान असा शिजवून घ्यायचा आहे. मसाले परतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर 1-2 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित असं हे मसाले भाजले गेलेत आणि छान असे कडेने त्याला तेल सुटलेलं आहे. आता पुन्हा एकदा हे सर्व मसाले परतून घेऊया. मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण जे शिजवून घेतलेलं मटण आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे. मटण घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता काय सुरेख असं इथे मटण हे दिसतंय. आता आपल्याला रश्श्यामधील एक थोडासा स्टॉक आपण ह्या मसाल्यामध्ये घालणार आहोत, कारण ह्या सुक्या मटणामध्ये थोडासा रश्श्याचा स्टॉक घातला तर त्याची चव अजूनच वाढते. आता हे पूर्ण व्यवस्थित शिजेपर्यंत पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान अशी मटणाला उकळी आलेली आहे आणि व्यवस्थित असं तेलही सुटलेलं आहे. अगदी परफेक्ट असं हे मटण आपलं बनून तयार आहे. त्याच्यावर आता घालायचे आहे बारीक कट केलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता आपलं एकदम परफेक्ट असं गावरान पद्धतीचं मटण आपलं तयार आहे आणि दुसरीकडे रश्श्यालाही छान अशी उकळी आलेली आहे. आता याच्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि असा हा छान गावरान पद्धतीचा रस्साही आपला झणझणीत असा तयार आहे. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. धन्यवाद.